आज बाप्पाचा चौथा दिवस. सुगंधित अगरबत्ती लावून बाप्पाक आवडणारा जास्वंदाचा फुल अर्पण केलंय. दुपारचं जेवण झाल्यावर काकीन 4 केळीची पानं वाढल्या. सर्व पानांका गंधक लावून काकान तुळशीक वाडी दाखवून पाणी सोडले. सर्व पानांवर पाणी सोडून आम्ही दुपारची आरती करून जेव घेतलं. आज बाप्पाच्या प्रसादाक डाळ भात, लोणचा पापड, वाटाण्याची भाजी आणि गोड बिरडा होत. मग दुपारी काकीन आणि बायलेन करंजीचा सारण करून घेतले. नंतर बायलेन गोळे तर औशीन आणि काकीन लाटून घेतले. कोकणात दिवाळीत कमी पण गणपतीत करंजे सगळीकडे असतात. गोळे जसे लाटून झाले तसे दामिनीन त्याच्यात पुरण भरून त्याची तोंडा कायमची बंद करून टाकली. नंतर काकीन एक एक करून त्यांका चुलीर तेलात तळून घेतले. ह्यांनी 3 तास मेहनत केल्याने ते फोटोसाठी कसे आकडत होते बघा. करंजे करून झाल्यावर बाप्पाक नैवेद्य दाखवलं. संध्याकाळी 8 वाजता वाडीत सगळे कुकारो मारून आरतीक जमले. आज शेवटची आरती, उद्या विसर्जन म्हणून सर्व जोमात आरती म्हणत होते. आरती झाल्यावर पहिल्याच घरात सर्वांका प्रसादाक आईस्क्रीम होती. पावसात गारेगार आईस्क्रीम खाऊन तन्मयान पाटील मृदुंग म्हणून घरात प्रवेश केला. पुढचा घर आमचा होता. मग मी पाटील मृदुंग घेऊन घरात शिरले. वाडीत यो नियम बरोबर, ज्याच्या घरात आरती त्यांनी मृदुंग उचलायचो, म्हणजे तो आधीच्या घरात आरतेक हजर होयो. आज प्रसादाक करंजी, लाडू, चकली होता. जशी गणपतीत दिवाळी वाटत होती. चला आज पुरता एवढाच. भेटूया उद्या विसर्जनाच्या दिवशी. तोपर्यंत जय शिवराय.